मुंबई महापालिका निवडणूक सपा स्वबळावर लढणार। निवडणुकीच्या घोषणेआधी अबू आझमींचं मोठं विधान, तर प्रादेशिक आणि धार्मिक वाद पसरवणाऱ्यांसोबत न जाण्याचा निर्णय। शिवसेना रवींद्र धंगेकरांनी एक्सवरचा शिवसेनेचा लोगो हटवलाय। पुणेकर फर्स्ट उल्लेख ठेवलेला फोटो ठेवलाय। जैन बोर्डिंगची जागा अडपल्या प्रकरणी धंगेकर आक्रमक। ठाकरे कुटुंबियांची यंदाची भाऊबीज शिवतीर्थावर। आदित्य आणि तेजस ठाकरे शिवतीर्थावर जाऊन बहीण उर्वशी सोबत साजरी करणार भाऊबीज। बच्चू कडू चिल्लर व्यक्ती, पैसे घेऊन आंदोलन करतो, रवी राणांचा जोरदार निशाणा। तर जनतेने नाकारलं, त्यांना बोलण्याचा अधिकार नसल्याचंही दिलं प्रत्युत्तर। कल्याणच्या मोहने परिसरामध्ये 2 गट आपापसात भिडले। दगडफेक, तोडफोड आणि हाणामारीत 4 ते 5 जण जखमी। फटाक्यांच्या स्टॉलच्या वादातून राडा झाल्याची माहिती। हवा प्रदूषणाच्या बातमीत नागपूरचं दिल्लीच्या पावलावर पाऊल। नागपूरच्या हवा प्रदूषणात वाढ। दिवाळीच्या दिवशी हवेच्या गुणवत्ता निर्देशांकानं गाठला 204चा टप्पा। नवी दिल्लीतील ताज हॉटेलमधल्या व्हायरल व्हिडिओनं नवा वाद। खुर्चीवर मांडी घालून बसण्यास आक्षेप घेतल्याचा दावा। महिला ग्राहकाचा हॉटेल व्यवस्थापनावर आरोप। आणि हिवाळ्यामुळे आज बंद होणार केदारनाथ धाम। मंदिराचे दरवाजे बंद करताना मुख्यमंत्री धामी राहणार उपस्थित। पुढचे 6 महिने उखीमठच्या ओंकारेश्वर मंदिरात होणार पूजा। पाटील यांनी आपल्या पाळधी गावात स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। या कार्यक्रमात त्यांच्या बालपणीच्या मित्रांसह गावातील शेतकरी आणि नागरिकांनाही दिवाळी फराळासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मित्रांसोबत दिवाळीच्या फराळाचा आनंद घेतलाय। भाऊबीजेच्या निमित्ताने मावळच्या वडगावात दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। नवीन वर्षाच्या स्वागताची नवी संकल्पना घेऊन साकारलेल्या या दिवाळी पहाट सबरंग कार्यक्रमाने वडगावचा आसमंत सुरांनी भारावून गेला। हवा प्रदूषणाच्या बाबतीत नागपूरने दिल्लीच्या पावलावरती पाऊल ठेवलंय। दिवाळीच्या दिवशी हवा गुणवत्ता निर्देशांकाने 204चा टप्पा गाठलेला आहे। सिव्हिल लाईन्स परिसरात सर्वाधिक हिरवळ असताना सुद्धा या परिसरातील हवेची गुणवत्ता खराब श्रेणीमध्ये पोहोचली आहे। पुण्यात दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीमध्ये राहिली। मागील वर्षी हवेची गुणवत्ता वाईट श्रेणीमध्ये होती। यंदा मात्र पुणेकरांना दिवाळीला होणाऱ्या वायू प्रदूषणातून काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे। पुण्याच्या हवा गुणवत्ता निर्देशांक 132 होता। गेल्या वर्षीच्या तुलनेत ही लक्षणीय सुधारणा आहे। मागील वर्षी दिवाळीच्या दिवशी AQI 201 वरती होता, जो वाईट श्रेणीत होता। राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता 400 पर्यंत गेली असताना प्रदूषणाचं संकट आता देशातील इतर शहरांमध्ये पसरत आहे। दिल्ली, NCR सह महाराष्ट्राची नागपूरमधील हवेची गुणवत्ता देखील खराब श्रेणीमध्ये पोहोचली आहे। दिवाळीच्या दिवशी शहराची हवेची गुणवत्ता सर्वात वाईट पातळीवरती नोंदवली गेली आहे। दिवाळीत ग्रीन फटाके फोडण्याची सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुभा दिल्लीकरांच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरली आहे। न्यायालयाने ग्रीन फटाक्यांची परवानगी दिलेली होती, मात्र ग्रीन फटाक्यांच्या ऐवजी प्रदूषण वाढवणारे फटाके फोडल्यामुळे दिल्लीतील हवा प्रचंड विषारी झाली आहे। हवेचा इंडेक्स 400 पेक्षा पुढे गेलाय। नागपूरच्या मानेवाडा बेसा मार्गावरील अलंकार नगर या ठिकाणी निवासी भागात किराणा गोदामाला आग लागली। गोदाम जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अग्निशामक विभागाच्या 3 गाड्यांच्या माध्यमातून आगीवरती नियंत्रण मिळवलंय। जळगाव शहरातील सराफ व्यावसायिकाचं 30 तोळं सोनं घेऊन फरार झालेल्या बंगाली कारागिराला जळगाव पोलिसांनी 8 वर्षांनंतर वाराणसीमधून अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या बंगाली कारागिराकडून 12 लाख रुपये किमतीचं सोनं पोलिसांनी जप्त केलं आहे। ठाण्यातील कासारवडवली परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे।
साई पार्थ या इमारतीतील मद्यधुंद अवस्थेतील वॉचमनने रस्त्यावरून जात असलेल्या 4 वर्षांच्या चिमुरडीची छेड काढल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. हा प्रकार पाहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी तात्काळ वॉचमनला पकडत त्याला चांगला चोप दिलाय. आज बाबा केदारनाथ धामचे दरवाजे हिवाळी ऋतूसाठी बंद असणार आहेत. मंदिर फुलांनी सजवण्यात आलंय. यमुनोत्री धामचे दरवाजे आज बंद राहणार आहेत. मंदिर 11 क्विंटल फुलांनी सजवण्यात आलंय. मंदिरात विशेष पूजा देखील आयोजित करण्यात आली आहे. तमिळनाडूतील अनेक शहरांमध्ये मुसळधार पाऊस झाला. कांचीपुरम आणि अनेक भागामध्ये पाणी साचलंय. पावसामुळे चेन्नईतील मरीना बीचच्या एका भागात एक जलाशय तयार झालेला आहे. हवामान खात्याने पुढील 24 तासात पावसाचा इशारा दिला आहे. गुजरातमधील वलसाडमध्ये पावसानंतर परिस्थिती आणखीनच बिकट झाली. अचानक आलेल्या पावसामुळे चेंगराचेंगरी झाली. अनेक दुकानांचे शेड आणि पडदेही फाटले. गुजरातमधील वडोदरा इकडे भरधाव कारचा अपघात झाला. दुभाजकाला कार धडकल्यानंतर झाडावरती उलटली आणि अपघातात 4 जण जखमी झाले. जयपूरमध्ये एका माजी मंत्र्यांच्या अल्पवयीन मुलाने त्याची ऑडी कार 2 कारवरती आदळली आणि त्यामुळे 2 जण जखमी झाले. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील एका पेट्रोल पंपावरती पोहोचताच एका कारला आग लागली. गाडी पेट्रोल आणि सीएनजी भरण्यासाठी आलेली होती. उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये 5 तरुणांचा दुचाकीवरून प्रवास करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. तपासणीसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या तरुणांवरती कारवाई केली आहे. हरिद्वारमध्ये बाईक स्टंट करणं तरुणांना चांगलंच महागात पडलंय. 3 आरोपींना अटक करत पोलिसांनी बाईक जप्त केल्या. गाझियाबादमधील इंदिरापुरम भागात 5 मजली इमारतीला आग लागली. 19 कुटुंबांना यात वाचवण्यात आलंय. हिमाचल प्रदेशातील सोलन इथे एका टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागल्याची घटना घडली. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय. झारखंडमधील चाईबासा इकडे हत्तीच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झालाय. हत्तीच्या हल्ल्यामुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण पसरलंय. भारत रशियाकडून 10,000 कोटी रुपयांचे S-400 क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. दोन्ही देशांमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे. पंजाबमधील अमृतसरमध्ये शोध मोहिमेदरम्यान ड्रोन सापडला. यावरून ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांच्या सीमापार तस्करीचा संशय व्यक्त केला जातोय. नीरज चोपडाची भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नलपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उपेंद्र द्विवेदी उपस्थित होते.